जळगाव शहरातील पिंपराळा परिसरातील मयूर कॉलनी येथे मिळकतीच्या वादातून भावजाईचा खून करणाऱ्या दीपक लोटन सोनार याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। योगिता सोनार हे पती मुकेश सोनार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर मिळालेल्या विम्यासह रकमेसह घर व प्लॉटवरून दीपक सोनार आणि अन्य नातेवाईकांचा योगिता व त्यांचा मुलगा आर्यनशी वाद सुरू होता। 21 मे 2021 रोजी याच कारणावरून वाद झाला। त्यानंतर दीपक सोनार याने योगिता सोनार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले। यात योगिता यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते। सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले असून साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने दीपक सोनार यांना दोषी ठरवत जन्मठेप 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। आईच्या खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या आर्यन सोनारने न्यायालयात निकाल देताच आठवणीने हंबरडा फोडला। या संदर्भातली माहिती आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे।